जय गुरुदेव. मी दासू काका. भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा पार्ट 6 आज आपण सुरू करतोय. सुरुवात आपण 3 वेळा ओंकाराने गुरुची प्रार्थनेने करूयात. आपण सहभागी झालात तर आनंद आहे. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री विश्वेश्वराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः. हरि ओम. जय गुरुदेव. आज आपण भावलेली ब्रह्मसूत्र मीमांसा यातला भाग 6 ब्रह्मसूत्र 6 हे आपण पाहणार आहेत. मी प्राध्यापक डॉक्टर रेभ भारसवाडकर उर्फ दासू काका या आपल्या ब्रह्मसूत्राच्या विवेचनामध्ये सर्व साधकांचं मनपूर्वक स्वागत करत आहे. आज आपण दैनंदिन व्यवहारामध्ये कसं वागावं याबाबत ब्रह्मसूत्रातलं एक महत्त्वाचं सूत्र सापडलं आहे. त्याचा भावार्थ आज आपण समजून घेणार आहोत. रोजच्या आपल्या ज्या क्रिया असतात त्या साधारणपणे आपण करतच असतो, बरोबर आहे की नाही? आपल्याला कायम सतत असं वाटत असतं की हे काम मी करत आहे, हा प्रकल्प माझा आहे, या प्रकल्पावर मी काम करत आहे. मग तो प्रकल्प एखादा सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटचा का असेना, मी या प्रकल्पामध्ये प्रॉब्लेमवर सोल्युशन शोधत आहे आणि माझ्या बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि माझ्या सृजनशीलतेमधून मी या प्रश्नाचा शोध घेत आहे. आता व्यावहारिकदृष्ट्या यात वावगं काहीच नाही, बरोबर? असं वरकरणी आपल्याला वाटत असतं. वैज्ञानिकदृष्ट्या यात काहीही चुकीचं नाही. माझा प्रकल्प आहे, मी त्या प्रकल्पावर काम करत आहे, तर सोल्युशन शोधून काढण्याचं श्रेय देखील अर्थात कोणाचं? माझंच. इतकंच काय, तर या सोल्युशनचं क्रेडिट इतरांनी लाटू नये यासाठी मी सावध असतो. वेळप्रसंगी या सोल्युशनचं पेटंटही मी माझ्या नावे नोंदणी करून टाकतो. मी हे शोधून काढलंय याचा मला नेहमीच रास्त अभिमान वाटत असतो. अर्थात आपल्याला हे वाटणं कितपत सत्य आहे, वास्तवता काय आहे
हे आज आपण ब्रह्मसूत्राच्या एका सूत्रावरून समजून घेऊयात. त्या सूत्राचा क्रमांक आहे 2333 आणि याचं जे मंत्र आहे तो दोन शब्दांचा मंत्र आहे. कर्ता शास्त्रार्थवत्वात्. कर्ता शास्त्रार्थवत्वात्. याचा अर्थ काय की कर्ता शास्त्रार्थवत्वात् या सूत्राचा साधा सरळ सोपा अर्थ असा आहे की जीवात्मा हा कर्ता आहे आणि तसं मानलं तरच शास्त्राला यथार्थता येते. आता अशा वेळी आपल्या सर्वसामान्य माणसाच्या मनात असा प्रश्न साहजिकपणे निर्माण होऊ शकतो की नाही की जीवात्म्यालाच करता का मानायचं? काम तर मी करतोय आणि श्रेय हा जीवात्मा का लाटणार बरं? हा अन्याय. काम एकानं करायचं आणि त्याचं श्रेय दुसऱ्यानं लाटायचं. मी असं होऊ देणार नाही आणि हे मान्यही करणार नाही. माझा शोध आहे आणि त्याचं जे पेटंट आहे ते मी माझ्याच नावे रजिस्ट्रेशन केलं आहे, तेव्हा इतरांना श्रेय देण्या घेण्याचा सवालच पैदा नाही होता. मग आता ही जीवात्मा काय भानगड आहे? माझ्या कामाचं क्रेडिट मी स्वतःला न घेता या जीवात्म्याला का द्यायचं? कोण हा जीवात्मा? कुठं राहतो? त्याचा माझा संबंध काय? असे प्रश्न आपल्या मनात निर्माण होत असल्यास त्यात वावगं ते काय? असे प्रश्न निर्माण झाल्यास समजायचं की आपण आता सत्य शोधण्याच्या योग्य रस्त्यावर उभे आहोत. आता शोध घ्यायचा तर कसा घ्यायचा? पुढचं पाऊल कसं टाकायचं? तर यासाठी मार्ग आहे आणि जो आज आपण आत्ता समजून घेणार आहोत. हे समजून घेण्यासाठी आपल्या चित्ताची एकाग्रता साधावी लागते. आता ही चित्ताची एकाग्रता कशी साधायची? तर त्यासाठी ध्यानधारणा करावी लागते. एकाग्र चित्तानं केलेल्या ध्यानधारणेला एक नाव आहे की जी ध्यानधारणा एकाग्र चित्तानं केल्या जाते त्याला सविकल्प समाधी असं म्हणतात. या सविकल्प समाधीतूनच आपल्याला पुढच्या वरच्या पायरीवर समाधी स्थितीच्या जायचं आहे. आता याला जर सविकल्प समाधी म्हणत असू तर हायर स्टेप कोणती असू शकते? एक सविकल्प समाधी आणि दुसरी, बरोबर विचार करा, करेक्ट, निर्विकल्प समाधी. आणि या सविकल्प समाधीतूनच आपल्याला कुठं जायचं आहे? निर्विकल्प समाधीकडे जायचं आहे. या निर्विकल्प समाधीमध्ये शिरत असताना आपल्या मनात एक अनामिक भीती निर्माण होते. ती भीती अशी की या निर्विकल्प समाधीत गेल्यावर मला परत माघारी येता नाही आलं तर? म्हणजे काय
की निर्विकल्प समाधीत माझ्यातला जीवात्मा जर या माझ्या शरीरातून बाहेर पडला आणि या शरीरात परत मला तो जीवात्मा स्थापित करताच आला नाही तर मग पुढे कसं व्हायचं? माझ्या शरीराला मृत समजून जाळून किंवा पुरून टाकलं तर माझ्यातल्या जीवात्म्याचं पुढे काय होणार? मला तर इतक्यात मरायचं नाही रे बाबा. पण आजूबाजूच्या लोकांचं काय? त्यांना कसं समजणार की मी निर्विकल्प समाधीमध्ये गेलो आहे? माझ्या जीवात्माला या माझ्या शरीरात प्रस्थापित करण्याची मला तरी पद्धती माहीत नाही. त्यापेक्षा या निर्विकल्प समाधी अवस्थेत जायलाच नको. ही भीती तर साधकाच्या मनामध्ये असते. बरं, मला ती भीती वाटू शकते, हे कोणाजवळ बोलताही येत नाही. आणि निर्विकल्प समाधीचं एकीकडे मनामध्ये प्रचंड असं आकर्षण असतं. आता म्हणजे बघा, असं द्वंद्व साधकाच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतं की एकीकडे या शरीराचं प्रेम आणि दुसरीकडे निर्विकल्प समाधी स्थितीचा अनुभव घेण्याचं आकर्षण. आता आपल्या मनातलं हे द्वंद्व सोडवायचं कसं? आता हे द्वंद्व सोडवायचं कसं हे आता आपण समजून घेऊयात. आणि हे समजून घेण्यासाठी एक मी आपल्याला उदाहरण देतो की ज्याच्यामुळं आपल्याला हे समजायला पटकन मदत होईल. समजा आपण एखाद्या मॉलमध्ये खरेदीसाठी आपल्या वाहनानं गेलो. अशी कल्पना करा की एखाद्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी आपण आपल्या वाहनानं गेलो. तर आपण आपलं वाहन कुठे लावतो? त्या मॉलच्या पार्किंगमध्येच लावतो ना. मग आपलं वाहन सुरक्षित राहील व आपण निश्चिंत मनानं मनसोक्त खरेदी केव्हा करू शकतो? तर त्या पार्किंगमध्ये मॉलतर्फे जे सिक्युरिटी गार्ड्स असतात ना, आपण विश्वासानं त्यांच्या भरोशावर मॉलमध्ये शिरतो. आपल्याला वाहन सुरक्षेची अजिबात भीती वाटत नाही. आपली खरेदी करून झाल्यावर आपलं वाहन आपण जिथं सोडलं होतं तिथंच सुरक्षितपणे आहे याची खात्री आपणास असते. का असते? तर तिथे वाहनाच्या रक्षणासाठी कोण आहे? सिक्युरिटी गार्ड आहे, त्यामुळं असतं. आता याच्या उलट आपण भर रहदारीच्या रस्त्याच्या कडेला आपलं वाहन लावून जिथं कुणीही सुरक्षा रक्षक नाही, एखाद्या दुकानामध्ये जर आपण खरेदीसाठी गेलो तर आपल्या मनात काय काय प्रश्न, काय काय शंका येऊ शकतात. माझं वाहन कोणी चोरून तर नेणार नाही, किंवा ते ट्रॅफिकवाले उचलणार तर नाहीत, ही भीती वाटत असते. आता ही वाटणारी भीती अशी आहे की जी आपण सोबतच्या व्यक्तीबरोबर सुद्धा शेअर करू शकत नाहीत. समजा व्यक्त केलीच तर तुमच्याबरोबरची व्यक्तीसुद्धा काळजीत पडू शकते. पण मग समजा अशी कल्पना करा की तुमच्या 4 चाकी वाहनासाठी तुम्ही ड्रायव्हर ठेवला आहे आणि तुम्ही त्या ड्रायव्हरच्या विश्वासावर दुकानात निश्चिंतपणे
खरेदी करू शकता. तुमचा ड्रायव्हर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला आहे आणि ट्रॅफिकवाले यांनी हटकलं तर तो गाडी इतरत्र हलवू शकतो. पण गाडी सुरक्षित असणार याची हमी आपल्याला कोणामुळं असते? त्या ड्रायव्हरमुळं असते. बरोबर आहे की नाही? म्हणजे थोडक्यात या उदाहरणावरून आपल्या काय लक्षात आलं की कुणीतरी असा आहे ज्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्याच्या विश्वासावर, त्याच्या भरोशावर मी माझं इप्सित साध्य करू शकतो. निर्विकल्प समाधीमध्ये शिरण्यापूर्वी माझा भगवंत आहे ज्याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे आणि तोच भगवंत माझ्या जीवात्म्याला परत माझ्या शरीरामध्ये प्रस्थापित करून माझ्या शरीराला काहीही होऊ देणार नाही याची खात्री आपल्याला मिळते. केव्हा मिळते? जेव्हा माझा भगवंतावर दृढ विश्वास आहे. ही खात्री देण्याचं काम, ही गॅरंटी कोण घेणार? म्हणजे जसं आपण घरासाठी लोन घेताना गॅरंटर लागतो ना, किंवा यांनी जर कर्ज नाही पडले तर मी गॅरंटी घेतो याची, तो जमानतदार. तर असा गॅरंटी देण्याचं काम आपले आध्यात्मिक गुरु करत असतात. की हा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः इगतपुरी इथं महासती पट्टाण या ध्यानधारणेच्या अत्युच्च वर्गामध्ये स्वतः घेतला आहे. गुरु सांगतात की घाबरायचं नाही. अरे असे लहान लहान छोटे छोटे स्टेशन खूप येतात, तिथं उतरायचं नाही. आपल्याला खूप पुढे अजून प्रवास करायचा आहे. अशा या मोजक्या शब्दांनी आपलं धाडस वाढतं. पण हे सर्व करताना प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे या उक्तीनुसार, या म्हणीनुसार खडतर साधना केल्यानंतरच जीवात्म्याचे ब्रह्मरूप जाणवायला सुरुवात होते. या एका वाक्यासाठी एवढं फिरवून फिरवून तुम्हाला इथं आणलं. कोणतं वाक्य? की आपली ही अखंड साधना आपल्याला चालूच ठेवायची आहे आणि ही खडतर साधना केल्यानंतरच जीवात्म्याचं ब्रह्मस्वरूप आपल्याला जाणवायला सुरुवात होते. असं जर आपल्याला कोणी म्हणलं की आता माझी साधना पूर्ण झालेली आहे व मला यापुढे साधना करण्याची आवश्यकता नाही, असं जर कोणाला वाटत असेल तर ते बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. या साधनेचा अंत आपल्या शरीराचा अंत होईपर्यंत चालूच ठेवायची आहे. आता ही साधना असं जे मी म्हणतोय ना, ती अगदी सोपी साधना आहे. ही साधना आपण सर्वजण
अगदी सहजतेने करू शकतो. मग यात खडतर साधना असं मी का म्हटलं, तर ती साधना करताना सातत्य, कंटिन्युटी दररोज करण्याची आवश्यकता आहे. जेव्हा साधक असा विचार मनात पक्का रुजवतात की जसं मला दररोज अन्न, पाणी, हवा लागते, तशी ही चौथी साधना केवळ 15 मिनिटं वेळ काढून, हो वेळ काढून हा शब्दप्रयोग मी जाणीवपूर्वक केला आहे. कारण सर्वसाधारणपणे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून दिवसाच्या 24 तासातील फक्त 15 मिनिटं वेळ जेव्हा इच्छा असेल तेव्हा काढावा लागतो. एका जागी स्वस्थ बसणं, मग ते तुम्ही घरी किंवा तुमच्या कार्यालयात, प्रवासात, कुठंही हा वेळ काढू शकता. ठीक आहे. आता अशी कल्पना करा की तुम्ही आता स्वस्थपणे बसला आहात. आता पुढं काय करायचं, हा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाला असेल तर याचं उत्तर एकदम सोपं आहे. ते उत्तर असं आहे की आपण स्वस्थ बसल्यावर खरोखर आपण काहीही करायचं नाही. आणि हे काहीच कसं करायचं नाही याचं जे शास्त्र आहे त्याला सायन्स ऑफ नॉन डुईंग असं म्हणतो. हे ध्यानधारणेचं शास्त्र सिद्ध समाधी योग म्हणजेच SSY मध्ये शिकवलं जातं. मी स्वतः हे शिकलेलो आहे. असो, खरी गोष्ट अशी आहे की आपली बुद्धी आणि आपला अहंकार आपल्याला आपल्या जीवात्म्यापासून दूर नेतात. आपल्या जीवात्म्याने मुळाकडे जाऊच नये यासाठी आपल्या कामना त्याच्या शुद्ध स्वरूपाच्या मार्गामध्ये बाधा ठरतात. मग या जीवात्म्याला मलिन कोण करतं? जेव्हा शरीर आणि जीवात्मा एकच आहे या गैरसमजातून जीवात्मा मलिन होतो. जेव्हा जीवात्म्याला त्याचं मूळ स्वरूप लक्षात येतं की मी जीवात्मा मुळात सत चित आनंद स्वरूप असलेलं ब्रह्म आहे आणि देह म्हणजे मी या गैरसमजाला तो जेव्हा दूर करतो तेव्हाच हे घडतं. यालाच अवघड भाषेमध्ये ब्रह्मज्ञान प्राप्त झालं असं म्हणतात. आणि सोप्या भाषेत मी तर असं म्हणन की मी वेगळा आहे आणि माझे विचार वेगळे आहेत. नियमित ध्यान केल्यानं हा अनुभव आपणास 100% नक्की येतो, म्हणजे येतोच, निश्चितपणे येतो. म्हणूनच ब्रह्म किंवा ईश्वर याला अणु म्हणजे ॲटम हे नाव जीवात्म्याला दिलं तर या अणुरूपातील ब्रह्माचा ध्यानधारणेतून कोणतीही व्यक्ती अनुभव घेते आणि हे त्रिकालाबाधित सत्य आहे. शेवटी काय, तर जीवात्म्याच्या शुद्ध स्वरूपाचं ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी ध्यान करणं हे एक प्रभावी माध्यम आहे.
ज्यातून आपल्याला मी वेगळा आहे, किंवा स्त्री असेल तर मी वेगळी आहे आणि माझा देह म्हणजे माझं शरीर हे वेगळं आहे, अशी अनुभूती, असा अनुभव, एक्सपिरियन्स ज्याला ज्याला येतो ती व्यक्ती आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे तटस्थपणे, अलिप्तपणे त्यात गुंतून न पडता पाहू शकते. आणि आपल्याला आजही 2024 हा अनुभव प्रत्यक्षात ध्यानधारणेच्या माध्यमातून घेता येतो. म्हणजे माझ्या जीवनात ज्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या त्या गोष्टीकडे मी तटस्थपणे, अलिप्तपणे पाहू शकतो. ही खात्री जेव्हा मी नित्यनेमानं दैनंदिन दररोज 15 मिनिटाचं ध्यान करतो आणि माझ्या मनात येणाऱ्या विचाराकडे मी जर तटस्थपणे पाहायला शिकलो, त्याची मला सवय लागली, तर याचा परिणाम माझ्या बाह्य जीवनात म्हणजे ध्यानबाह्य स्थितीमध्ये जेव्हा मी असतो त्यावेळी माझ्या आयुष्यात ज्या घटना घडत असतात, चांगल्या बऱ्या वाईट ज्या काही घटना घडत असतात, त्या घटनांकडे मी अलिप्तपणे, तटस्थपणे, निरीच्छपणे पाहू शकतो. आणि हे घडतं म्हणजे घडतंच. आणि हेच अंतिम सत्य आपल्याला ब्रह्मसूत्र क्रमांक 2, 3, 33 म्हणजे अध्याय 2 पाद क्रमांक 3 आणि मंत्र क्रमांक 33, जो की कर्ता शास्त्रार्थवत्तात या सूत्राच्या अवलंबनामुळं जी जीवन आनंद स्वरूप जगण्यासाठी जी बळकटी मिळते त्याचा अनुभव हा सच्चिदानंद स्वरूपाचा आहे हे समजतं. आणि मी या ब्रह्मसूत्राच्या निरूपणाचा शेवट असा करतो की असा आनंद, सच्चिदानंद आपल्याला या ध्यानधारणेच्या माध्यमातून प्रत्यक्ष आपल्या जीवनात घडणाऱ्या घटनांकडे अलिप्तपणे पाहण्याची जी आपल्याला अनुभूती येते किंवा अनुभव येतो, आणि त्यामुळं आपण अशा व्यक्तीला स्थितप्रज्ञ असं म्हणतो, अशी अवस्था आपल्याला प्राप्त व्हावी अशी श्री सद्गुरुचरणी प्रार्थना करतो. आणि आपण सर्वांनी या कर्ता शास्त्रार्थवत्वात या ब्रह्मसूत्राचा प्रत्यक्षामध्ये ध्यानधारणेच्या माध्यमातून अनुभव घेऊन ही अनुभूती प्राप्त करावी अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून मी माझं या ठिकाणी निरूपण थांबवतो. आपण आता 3 वेळा ओंकाराने प्रार्थना करूयात. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय
मृत्योर्मामृतं गमय। ओम शांति शांति शांति। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री विश्वेश्वराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। ओम श्री ऋषि प्रभाकराय नमः। हरि ओम। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। जय गुरुदेव। थांबूयात.